नमस्कार. ही आमच्या काकाच्या शेतातील शिजवलेली हळद आहे. त्यांची यावर्षी 4 एकर हळद होती. त्यांना यावर्षी प्रति एकर 160 क्विंटल याप्रमाणे उतारा आलेला आहे. 4 दिवसाआधी त्यांनी हळद शिजवून घेतली आहे. त्यानंतर 4थ्या दिवशी या प्रकारे हळदीची जे आपण शिजवलेले ढग टाकून ठेवतो ते फोडले. अशा प्रकारची पतली पतली करून घेतली आहे. आपण पाहू शकतो पूर्ण प्रकारे ही आपल्या समोर आहे हळद. 110 क्विंटल हळद होणं अपेक्षित आहे. या प्रकारे हे बंड्याचे ढग आहेत. बंडा थोडासा पतला टाकायचा असतो कारण तो आपण जमिनीवर टाकतो, शेंग नेटवर आथरले जाते. आपल्याला बंडा थोडासा पतला टाकायचा कारण बंडा हात असतो, त्यामुळे थोडासा पतला टाकल्यामुळे आपल्याला त्याला पसरवायला सुद्धा जागा चांगली मिळते. आणि बंडा आणि शेंग दोन्ही पण सोबत आपल्याला पॉलिश करायला, की आपल्या इकडे आम्ही त्याला ढोल म्हणतो, ढोल करायला सोबत येतात. जर बंडा जर का आपण दाट टाकला तर आपली शेंग लवकर पॉलिश करायला येईल आणि बंडा त्यानंतर सुद्धा 3-4 दिवस लागतात. त्यामुळे होताच तो प्रयत्न असा करावा की या प्रकारे बंड्यामधील जे ढगाचं अंतर आहे असं असलं पाहिजे. 4थ्या दिवशी मजुराच्या सहाय्याने किंवा आपण स्वतः करत असाल तर आपण स्वतः असं या प्रकारे पतला करून घ्यायचा. आता सध्या उन्हाचं प्रमाण वाढत असल्यामुळे बंडा आणि शेंग दोन्ही पण लवकरच आपल्याला वाळण्यास मदत होईल. 550 क्विंटल यांनी हळद उकडलेली आहे. जवळजवळ 60 क्विंटल त्यांनी बेणं काढून ठेवलं आहे आणि काही थोडंसं बेणं विक्री केलं आहे. 550 क्विंटलला वाळून आमच्या अनुभवानुसार 110 क्विंटल प्लस कमीत कमी तरी हळद ही यांना व्हायला पाहिजे. आपण शेंगाची साईज पाहू शकतो, खूप टोकर आहे. 100 क्विंटल मागं सरासरी 21-22 क्विंटल होईल अशी अपेक्षा आहे.